नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही किंवा वाटण न करता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने हॉटेलमध्ये मिळतो तसा चिकन मसाला, तोही घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम मी या ठिकाणी अर्धा किलो चिकन 4 ते 5 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला सुरुवातीला चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे, कारण आपण चिकन मसाला बनवतोय. आपल्याला चिकन शिजवून वगैरे घ्यायचं नाही, आपण डायरेक्ट चिकन मसाला बनवणार आहोत. त्यासाठी अगोदर आपण मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी पाव चमचा हळदी पावडर, 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे, 1 चमचा गरम मसाला त्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. आणि आता तिखट टाकून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. आणि नाश्त्याच्या चमच्याने मी या ठिकाणी 3 चमचे दही वापरलेलं आहे. दही जे आहे ते जास्त आंबट असून आपल्याला ताजं दही या ठिकाणी वापरायचं आहे. आणि आता पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण ते चिकनला लावून घेऊया. सुके मसाले लावून झाल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी 7-8 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. सर्व साहित्य लावून झाल्याच्या नंतर अर्ध्या तासासाठी आपण चिकन ठेवून देऊया. अर्धा तास झाल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी चिकन मसाला बनवून घ्यायचा आहे, म्हणजे चिकन जे आहे ते चांगल्या प्रकारे मॅरिनेट होतं अर्ध्या तासामध्ये. आता आपण चिकन मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घेऊ शकता. तेल व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान गरम झालं की लगेच त्यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले टाकून घेणार आहोत. खडे मसाले टाकल्यामुळे अगदी हॉटेलसारखी चव येते चिकन मसाला बनवताना, त्यामुळे थोडेसे खडे मसाले टाकून घ्या. आणि थोडंसं तेजपत्ता मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊया. मी या ठिकाणी 1 कांदा एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण ग्रेव्ही बनवणार नाही आहोत, आपल्याला डायरेक्ट चिकन मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी या ठिकाणी अगदी बारीक असा कांदा कट करून टाकलेला आहे. कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतला की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी 1 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया. आणि आता आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिट हे वाटण आपण छान असं परतून घेऊया. कांदा टोमॅटो व्यवस्थित असं परतलेला आहे. आता त्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. सुके मसाल्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा घरगुती काळं तिखट टाकून घेतलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा घरगुती काळं तिखट वापरल्यामुळे चिकनला चव खूप छान येते, म्हणून मी या ठिकाणी 1 चमचा तिखट वापरलेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊया. पहिलंही आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ जे आहे ते चेक करून टाकायचं आहे. मी या ठिकाणी 1 चमचाच मीठ टाकलेलं आहे. आता आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. सुके मसाले करपू नये म्हणून आपण त्यामध्ये अगदी थोडंसं, म्हणजेच मी या ठिकाणी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकून आता आपल्याला हे वाटण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण मीडियम गॅसवर हे साहित्य तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊया. साधारणतः 3 ते 4 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवर हे साहित्य परतून घ्यायचं आहे, म्हणजे तेल जे आहे ते छान असं सुटलं जातं आणि वाटण जे आहे ते एकदम परफेक्ट असं परतलं जातं. सतत मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे आपलं साहित्य जे आहे ते खाली करपणार नाही. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ते मीडियमच ठेवायची आहे. पूर्णपणे साहित्य छान असं परतल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं चिकन टाकून घेऊया. चिकन टाकल्याच्या नंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती फास्ट करायची आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य चिकनला व्यवस्थित असं लागलं पाहिजे अशा पद्धतीने चिकन मिक्स करून घेऊया. साधारण 3 ते 4 मिनिट आपल्याला चिकन जे आहे ते सतत मिक्स करत राहायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर चिकन जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स होतं. आता आपण त्यावरती झाकण ठेवून देऊया. झाकण ठेवल्यामुळे चिकनला जे आहे ते पाणी सुटतं आणि चिकन जे आहे ते एकदम परफेक्ट असं शिजतं. त्यामुळे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चिकनला लगेच पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे झाकण ठेवून द्यायचं आहे. आपण यामध्ये दही वापरलेलं आहे, त्यामुळे आपल्याला वरतून पाणी टाकायची गरज पडत नाही. जास्तही पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं नाही. आपण सुक्कं चिकन मसाला बनवणार आहोत, त्यामुळे झाकण ठेवून आपल्याला हे चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये चिकन शिजण्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी फक्त हे अर्धा ग्लास गरम पाणी वापरलेलं आहे. पाणी जे आहे ते आपल्याला गरमच वापरायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाही. फक्त अर्धा ग्लास पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे. पाणी टाकल्याच्या नंतर चिकन आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ जे आहे ते आपल्याला चेक करून पाहायचं आहे. आता आपण त्यामध्ये वरतून थोडीशी कसुरी मेथी टाकून घेऊया. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालते, पण कसुरी मेथी टाकल्यामुळे अगदी हॉटेलसारखी चव येते, त्यामुळे थोडीशी कसुरी मेथी टाका. आता त्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. 1 उकळी आल्यानंतर आता आपल्याला त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे. 20 मिनिटानंतर चिकन जे आहे ते एकदम परफेक्ट असं शिजलं जातं. तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट आणि कमी साहित्यामध्ये आपला चिकन मसाला घरच्या घरी तयार होतो. अशा पद्धतीने चिकन मसाला बनवून पहा, अगदी हॉटेलसारखी त्याची चव लागते आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो आणि कमीत कमी वेळेमध्ये. त्यामुळे तुम्ही ही चिकन मसाल्याची रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.